संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमधून अखेर काँग्रेसनं माघार घेतली आहे। रात्रीपासून वेगवान घडामोडी घडल्यानंतर काँग्रेसनं माघार घेतली, मात्र तरीही बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार नाही हेही स्पष्ट झालंय। शरद पवार निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं होतं, तरीही निवडणूक आता अटळ बनली आहे। पाहूयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट। बारामती पोटनिवडणुकीमधून काँग्रेसची माघार। काँग्रेसची माघार, मात्र निवडणूक बिनविरोध नाहीच। 23 उमेदवारांच्या अर्जामुळे मतदान प्रक्रिया होणारच। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं मताधिक्य किती असणार याकडे लक्ष। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झाली आणि सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसनं आकाश मोरे यांचीही उमेदवारी जाहीर केली। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर 3 दिवसांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या। सुनेत्रा पवार यांनी 2 वेळा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला। आमदार रोहित पवार यांनी त्यांची भेट घेतली। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे, छगन भुजबळ या नेत्यांनी सपकाळ यांना फोन केला। उमेदवारी अर्ज माघार घ्यायला 2 तास शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे एक शिष्टमंडळ गांधी भवनात पोहोचलं आणि त्यांनी सपकाळ यांच्याशी चर्चा केली। दरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि रमेश चेन्नीथल्ला यांनी सपकाळ यांच्यासोबत चर्चा केली आणि अखेर काँग्रेसनं बारामतीमधून उमेदवारी अर्ज मागे घेतला। शरद पवार यांनीही काँग्रेसनं उमेदवार देऊ नये यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींची चर्चा केल्याची माहिती आहे। काँग्रेसनं उमेदवारी जरी मागे घेतली असली तरी 29 साली बारामतीचा आमदार काँग्रेसचाच असणार हे सांगायला मात्र सपकाळ विसरले नाहीत। या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा उमेदवार जो आहे तो तिथे बारामतीमध्ये उभा राहणार नाही, करिता आम्ही आमच्या उमेदवाराची माघार जी आहे ती घेत आहोत आणि मोठी लढाई जी आहे ही मोठी लढाई 2029ला ही होणार आहे। ही सभ्यतेच्या सुसंस्कृतपणाच्या अनुषंगानं त्या निवडणुकीतून आमचे जे उमेदवार आहेत आकाश मोरे हे माघार घेतील अशा प्रकारची त्यांना सूचना देण्यात आलेली आहे। दुपारपर्यंत आमचं असं ठरलं होतं की इलेक्शनला सामोरे जायचं, निवडणूक खंबीरपणे लढवायची, कारण का आम्हाला महादेव जानकरांची साथ होती, बाळासाहेब आंबेडकरांची साथ होती, त्यामुळे आम्ही अत्यंत निवडणूक ही सक्षमपणे लढणार होतो। पण आमच्या वरिष्ठांचा फोन आला, त्यांचं हे राष्ट्रवादीचं डेलिगेशन जाऊन आमच्या सपकाळ साहेबांना भेटलं, त्यावेळेस सपकाळ साहेब कन्व्हिन्स झाले। रोहित दादांनी सांगितलं जे काय आम्ही मुद्दा उपस्थित केला होता अजितदादांच्या संशयास्पद ऍक्सिडेंटचा, तो त्यांनी रोहित दादांनी आमच्या सपकाळ साहेबांना सविस्तर सांगितलं। सपकाळ साहेब आमचे जरा थोडे कन्व्हिन्स झालेले आहेत, पण आम्ही इथून पुढे थांबणार नाही। काँग्रेसच्या मनधरणीचे प्रयत्न सर्व स्तरावर सुरू होते। त्यातच उमेदवारी देण्यावरून काँग्रेसमध्येही 2 गट निर्माण झाले होते। गुरुवारी निर्णयापूर्वी काँग्रेस नेत्यांची परस्पर विरोधी विधानं या निमित्तानं समोर आल्याचं पाहायला मिळालं। या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा उमेदवार जो आहे तो तिथे बारामतीमध्ये उभा राहणार नाही, करिता आम्ही आमच्या उमेदवाराची माघार जी आहे ती घेत आहोत। प्रदेशाध्यक्षांनी आम्ही तिथल्या लोकांशी चर्चा केल्यानंतर बंटी पाटील आहेत, त्यांचंही मत आहे आता ह्या निर्णयाच्या पूर्वी आम्हाला दिल्लीच्या हायकमांडशी चर्चा करून त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकावं लागेल आणि त्यांचा आदेश आल्यानंतर तो फॉर्म विड्रॉल करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल। कुठेही कोणाचं त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही। पक्ष जो निर्णय घेईल तोच आम्हा सगळ्यांना मान्य राहील। कुठेही कोणाचं त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही। पक्ष जो निर्णय घेईल तोच आम्हा सगळ्यांना मान्य राहील। उमेदवारी देण्यापासून ते अखेरच्या क्षणापर्यंत प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या भूमिकेमुळे माघारीची शक्यता धुसर वाटत होती, पण राजकीय चक्र फिरली आणि काँग्रेसनं उमेदवारी मागे घेतली। मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांना आमच्या पक्षाच्या वतीनं विनंती करण्याकरता आलेलो आहे की त्यांनी त्यांच्या पक्षाचा जो उमेदवारी अर्ज भरलेला आहे तो अर्ज त्यांनी माघारी घ्यावा अशी विनंती करते। हा प्रयत्न आधीपासून चालू आहे। वहिनीसुद्धा त्यांच्या वरिष्ठांशी प्रदेशाध्यक्षांशी स्वतः बोललेले आहे आणि पक्षातली वरिष्ठ मंडळीसुद्धा सातत्यानं संपर्क आहे। ही मागणी आहे, मूळ मागणी FIR दाखल करा, ते का सोडतायत? ही योग्य संधी आहे FIR दाखल करून घेण्याची आणि भारतीय जनता पक्षाला चा मुखवटा फाडण्याची, उतरवण्याची। निवडणूक हे एक निमित्त आहे। सुनेत्राताई पवार या प्रचंड मताने निवडून येतील हे सांगायला कोणा ज्योतिषाची किंवा आकडे तज्ज्ञांची गरज नाही आहे। मुख्य मुद्दा इतकाच आहे की अजित पवारांच्या
संशयास्पद अपघाताचं काय झालं, FIRचं काय झालं. जरी काँग्रेसची ही माघार झाली असली तरी बारामतीची निवडणूक प्रक्रिया मात्र पार पडणार आहे हेही स्पष्ट झालंय. एकूण 53 उमेदवारी अर्ज दाखल होते, त्यापैकी 30 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आणि आता शेवटी सुनेत्रा पवार यांच्यासह 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महायुती, ठाकरे पवार आणि आता काँग्रेसने सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिल्याचं दिसतंय. त्यामुळे 23 तारखेला होणारं मतदान ही केवळ औपचारिकता राहणार आहे. सुनेत्रा पवार यांचं मताधिक्य किती असणार याचीच उत्सुकता आता राजकीय वर्तुळात असेल. संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.